मुग्ध फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज माहिती का, सकाळी म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं हा विचार करतच होते आणि दररोज आरोही एवढ्यात 6 वाजता जात आहे, पण आज तिला 7:30ला जायचं होतं। तर तिला सहज विचारलं, बाळा काय खाशील? तर बोलली मला छान सँडविच बनवून दे। तिला म्हटलं अगं वेळ होईल, तर बोलली मी तुला हेल्प करतो, पण प्लीज मम्मा बनवून दे। तर म्हटलं ठीक आहे। तर आम्ही इथे हिरवी चटणी बनवत आहोत। त्यासाठी सांबार, पुदिना, छान हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या छान मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि त्यामध्ये छान एक मोठं लिंबू सुद्धा पिळलं। लिंबामध्ये छान चव येते। आणि माझं इथे आरोहीला चालू होतं, बाळा प्लीज जा तू रेडी हो, मी करते। पण तिचं चालूच होतं मध्ये मध्ये, नाही मम्मा मी पण बनवते, मी पण तुला हेल्प करते। पण तिची हेल्प बऱ्याचदा मला म्हणजे भयंकर महागात पडलेली आहे। त्यामुळे असं वाटते नको, माझं मी करते। पण तरी बघा तिचं इथे चालूच होतं की मला आज वेळ आहे तर देते तुला। तर इथे ती चॉपिंग करत आहे आणि आज पिहूसुद्धा आरोहीच्या आवाजामुळे लवकर उठला आणि बघा हे सर्व आरूने चॉप केलं। तर इथे आम्ही कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरच छान बारीक चॉप केलेलं आहे। आणि आता इथे आम्ही आलूची चटणी बनवणार आहोत, जे सँडविचमध्ये आम्ही फिल करणार आहोत। तर म्हणजे हे सँडविच चवीला खरंच खूप मस्त लागते। तर आम्ही पनीर सँडविच बनवत आहोत इथे। तर मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर आरोहीने गोड निंब टाकला आणि अशी दूर पळाली खूपच भिली ती। आणि त्यानंतर जे काही चॉप केलेलं होतं सर्वच अगदी म्हणजे कांदा, टोमॅटो, थोडंसं एक शिमला मिर्च पण घेतली होती त्यात आणि ते सर्व छान परतून झालं। तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता, पण गाजर नव्हतं। तर बघा त्यानंतर इथे मी पूर्ण आलू घातला, त्यात 4 आलू घेतले होते मी छोटे, आणि थोडासा छान चाट मसाला घातला। चाट मसाल्याने चव खूप भारी लागते। तर इथे माझी चटणी बनवून झाली आणि आरोही इथे छान ब्रेडला चटणी वगैरे लावत होती। तर तोपर्यंत म्हटलं पसारा आवरून घेऊयात। आणि आपलं असंच असतं नाही का, म्हणजे 1 मिनिट जरी वेळ मिळाला तर त्याचा सदुपयोग करणं म्हणजे आपल्याला चांगलंच जमत असतं। तर आरोही इथे ब्रेडला ग्रीन चटणी आणि जी आलूची चटणी बनवली ती लावत होती, तोपर्यंत मी सर्व पसारा आवरला बघा। आणि आत्तापर्यंत आमचे 2-3 सँडविच बनवूनही झाले आणि आरोहीच्या पोटातही गेले। आणि आता हे जे सँडविच आहे हे मी टिफिनसाठी बनवत आहे। तिला टिफिनवर सुद्धा सँडविचच हवं होतं। भाजी पोळी माझी ऑलरेडी बनवून झाली होती, कारण आरोही मला वाटलं 6 वाजता जाईल, त्या हिशोबाने मी 4:30 पावणे 5लाच उठली होती आणि भाजी पोळी बनवून तयार होती। हे फक्त नाश्त्याचं तिचं बनवणं आता चालू होतं। तर बघा मस्त ग्रीन चटणी भरपूर लावली, कारण त्याने खूप छान टेस्ट येते। आणि त्यानंतर आलूची चटणी जी बनवली होती ती ॲड केली आणि सोबतच त्यामध्ये पनीरसुद्धा घातलं, कारण तिला पनीर म्हणजे हवं होतं आणि चवीला खरंच खूप मस्त लागते। तर आधी बघा तव्यावर बटर टाकलं। आरोहीला म्हणजे आता ती छोटी आहे तर तिला मी देते भरपूर तेल बटर, तिला आवडतं। पण मी बरंच स्किप करते, ऑइल पण स्किप करते आणि बटर वगैरे पण स्किप करते। आणि मला कधी वाटलंच तर फक्त तूप वगैरे तरी मी जेवणात घेते, पण बटर आणि ऑइल मी म्हणजे खूप जास्त स्किप करायचा प्रयत्न करते आहे आता। आणि इथे बघा आपलं सँडविच मस्त असं खरपूस भाजून तयार आहे, खूप छान लागतं। आणि आपल्याकडे जे सँडविच मेकर असलं तर खरंच खूप मस्त होतात त्यामध्ये, पण माझ्याकडे नाही आहे। तर आहे आपला लोखंडाचा तवा, काम भागतं सो बघा सँडविच छान बनवून तयार आहे आणि छान होतं, क्रिस्पी होतं। फक्त थोड्या वेळ म्हणजे कमी फ्लेमवर छान ते भाजून घ्यावं लागतं। तर तुम्हाला आतनं दाखवते मी, इतकं छान बनलं होतं हे सँडविच। तर आत्तापर्यंत माहीत आहे का, आरोहीला पण दिले खायला आणि आरोही स्कूलला सुद्धा गेली। आणि त्यानंतर आता हे जे आहे हे लास्ट होतं आणि हे मी माझ्यासाठी बनवलं होतं। आईंना पण दिलं होतं। आई तशा सकाळी काही खात नाहीत, पण असं काही वेगळं बनवलं तर त्या खातात। आणि खरंच सँडविच चवीला खूप मस्त बनलं होतं आणि मी कॅमेऱ्यामध्येच माझा अवतार बघत होती, इतकी घाई गडबड असते सकाळी आणि मुलांनी अशी खास फरमाईश केली की आणखी वेळ जातो त्यामध्ये, त्यामुळे तर स्वतःकडे लक्षच जात नाही। आणि हे बघा मी कालच्याही व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, म्हणजे इतकं छान लुक आलेला आहे बेडरूमच्या खिडकीला या मस्त कलरफुल प्लांटमुळे। आणि इथे तुम्हाला हे जे प्लांटर दिसत आहे हे एका बिस्लरीपासून बनवलेलं आहे मी। आणि एवढूशा प्लांटरमध्ये बघा
ट्रँगल हर्ट पण आहे, सोबत मॉस रोज पण आहे आणि त्याला फुलंही लागलेलं आहे. या सीझनमधलं हे पहिलंच फूल आहे जे यामध्ये लागलेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. पण होतं असं ना की सर्व जे प्लांट्स आहेत गॅलरीच्या बाहेरच्या साईडलाच फुलं देतात, कारण त्यांना त्याच साईडनं ऊन मिळतं. पण हे आतमध्ये आहे बघा आणि यालाही मस्त असं फूल लागलेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं की हे प्लांट मी पेट्रोल पंपवरनं चोरून आणलेलं आहे. आणि बघा असं काही वेगळं आणलं ना तर मुलांना त्यामध्ये इतका इंटरेस्ट असतो ना. पिहू 2 दिवसापासून वाट पाहत होता हे रिकामं व्हायचं, की जेव्हा रिकामं होईल तेव्हा मीच हे फील करेल. आणि याआधी ना त्यामध्ये सॅव्लॉन होतं ग्रीन कलरचं आणि ते आम्हाला कोणालाच आवडलं नव्हतं. तर आमचं असं होतं की ते सर्व संपून जाऊ देत तेव्हाच आपण फील करू. तर पिहूला तर खूपच आवड होती आणि पिहूने हे फील केलं. आणि यामध्ये ना हा छान काच असल्यामुळे ना संपलं किंवा त्याची किती आहे किती नाही ते सर्व कळतं. आणि हे ना मिशोचं प्रोडक्ट खरंच फुल पैसा वसूल आहे. आणि त्यानंतर बघा काल होता सोमवार आणि काल मी नवीन शिवलिंगाची स्थापनासुद्धा केली आणि माझ्या दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजासुद्धा केली आणि ही तुमच्यासोबत शेअरही केलेलंच आहे. तर बघा आज जे काही निर्माल्य असतं ना आपल्या पूजेचं, तर आपण काय करत असतो म्हणजे आपण ऐकत आलेलो आहोत आणि आपण तसंच करत आलेलो आहोत की हे सर्व निर्माल्य आपण नदीमध्ये सोडून देतो, कारण कचऱ्यामध्ये टाकायचं नाही अशी आपल्याकडे मान्यता आहे. पण शेवटी काय होतं नदीमध्ये जातं आणि नदीमध्ये ते कचऱ्याचंच रूप घेतं आणि आजूबाजूला फेकलं जातं, कारण नदी सर्वच काही वाहून नेत नाही, ती काठावर ते सर्व सोडत जाते. आणि सोबत जर नदीतही राहिलं तर आपण सर्व नदीचंच पाणी पित असतो. डायरेक्टली जरी नाही पित ना तरी ते पाणी जाऊन डॅममध्ये साचतं आणि डॅममधलं पाणी आपण पितच असतो. म्हणजे काय तर या निर्माल्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतेच. तर मी या निर्माल्याचं काय करत असते बघा, आता आपलं जे डेलीचं निर्माल्य असतं ते म्हणजे थोडंसंच असतं, अगदी 3-4 फुलं असतात, तर मी ते डायरेक्टली कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी टाकून देते. पण आता श्रावण महिना लागलेला आहे किंवा आता खूप साऱ्या पूजा वगैरे होत असतात या महिन्यामध्ये आणि त्याचं भरपूर निर्माल्य हे निघत असतं. तर मी काय करते त्याचं सरळ सरळ कंपोस्ट करते, कारण मला ते कचऱ्यात जाऊ द्यायचं नसतं. आणि मी खरंच अजूनही कधीच नदीमध्ये निर्माल्य टाकत नाही. मी गणपती विसर्जन करायला जरी गेली ना तर निर्माल्य सर्व घरीच ठेवते, सोबत अजिबात नेत नाही. फक्त गणपतीचा हार त्यांच्या गळ्यात असतो, त्या व्यतिरिक्त काहीच मी नदीत कधीच सोडत नाही. आणि गणपती बाप्पाही माझे नेहमी मातीचेच असतात. तरी ते बघा कंपोस्ट करण्यासाठी मी सर्व निर्माल्य, सोबत काही केळीची सालं वगैरे होती, काही संत्र्यांची सालं होती, ती अगदी बारीक करून टाकली आणि त्यावर छान मातीचा थर दिला आणि हे सर्व छान व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. आणि हो, या बकेटीला खालून 3-4 छिद्रसुद्धा पाडलेले आहेत. तर प्लीज माझी खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे, निर्माल्य कधीही नदीमध्ये सोडू नका. कचऱ्यात टाकावंसं नाही वाटत मला, मान्य आहे, तर तुम्ही झाडाच्या बुंद्याशी टाका. तुम्हाला कंपोस्ट करता येत असतील, तुमच्याकडे झाडं असतील तर त्याचं कंपोस्ट बनवा. झाडं नसतील ना सरळ एखादा खड्डा करा आणि त्यामध्ये ते टाका आणि वरून माती टाकून द्या. पण प्लीज नदीमध्ये टाकू नका, कारण सृष्टीचा नियमच आहे, जे आपण पेरतो ना ते उगवणारच आहे, आज नाही उद्या उगवेल. आपण हे असं थोडं थोडं करता करता जर प्रदूषण करत गेलं ना तर उद्या त्याचे महाभयंकर परिणाम आपल्याला सोसावे लागणार आहेत. माझ्या परीने मी कमीत कमी प्रदूषण होईल असे प्रयत्न नेहमीच करत असते. सो आता पिहू बघा, इथे पिहूला प्रोजेक्ट बनवायचा होता, त्याला तो प्रोजेक्ट म्हणत होता पण खरं तर त्याला फक्त एक स्माइली फेस बनवून न्यायचा होता स्कूलमध्ये. आणि तो इतका एक्सायटेड की मलाही प्रोजेक्ट मिळाला, कारण आरोहीचं नेहमी चालू असतं ना प्रोजेक्ट बनवायचं, पण त्याला कधी तितकंसं म्हणजे प्रोजेक्ट बनवायचं काम अजून पडलेलं नाही. आता फर्स्टमध्ये आहे आणि त्याला बनवायचं होतं स्माइली. तर इतका तो एक्सायटेड आणि इतकं मन लावून करत होता आणि काही लक्ष त्याचं टी व्हीमध्येही होतं, टी व्ही पाहणं चालू आणि इथे स्माइली बनवणं चालू. आणि मी हेल्प करू का म्हटलं तर बोलला नाही मलाच बनवायचं आहे. तर मी फक्त कट वगैरे करून दिलं त्याला, कारण त्याला सर्कल कट करताच येत नव्हतं. खालनं एक आपली कार्डबोर्ड शीट लावली आणि वरून बघा छान याला येलो शीट लावली आणि बघा हे स्माइली त्याने स्वतःच तयार केलेली आहे. खूप इतका गुंग झाला होता ना करण्यात, त्याच्यासोबत बोललंही ना आम्ही तरी काहीच रिप्लाय देत नव्हता. अशा ॲक्टिव्हिटीजनं मुलांसाठी खरंच खूप जास्त महत्त्वाच्या असतात.
कारण यामुळे मुलांचं म्हणजे जे आता ड्रॉइंग स्किल वगैरे आहे ते तर तो इथे सर्व दाखवतच आहे. खूप छान ड्रॉ तर केलेलंच आहे त्याने, कलरही छान भरले. पण ना मुलांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा यामुळे वाढतं. कारण मुलांना अभ्यास करायला सांगा बघा, नुसतं चुडचुड करत राहतात. पण असं काही जर त्यांना प्रोजेक्ट वगैरे दिलेत ना, इतके मन लावून करतात ते, अगदी स्वतःला झोकून देतात त्यात. तर इथे पिहूची स्माइली फेस तयार आहे आणि बघा तसंच ॲक्ट करायचाही तो प्रयत्न करत आहे. आणि त्याचं पुन्हा एक आणखी असं होतं की माझं प्रॉपर शूट कर आणि व्हिडिओमध्ये टाक आणि सर्वांना सांग की मला कमेंट करायला मला छान प्रोजेक्ट जमला की नाही. तर मी म्हटलं तू बोल ना, तर बोलला नाही, मी नाही बोलत, मला लाज वाटते. मी म्हटलं ठीक आहे. सो फ्रेंड, नक्की सांगा हं पिहूचं प्रोजेक्ट बनला की नाही तर. आणि आता बघा, आता संध्याकाळ झालेली आहे जवळपास आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते बघा. इतकं सुंदर दिसतं ना, असं वाटते कोणत्या हिल स्टेशनला आपण आलेलो आहोत का. सूर्य आणखी म्हणजे सूर्यास्त आणखी झालेला तर नाही आहे, पण ढगांच्या आत लपलेला आहे बघा. आणि त्यामुळे ना मस्त असं ब्राईट लाईट आहे बाहेर आणि ही झाडांची हिरवळ. आणि या साईडला बघा, या साईडला तर इतकं खरंच इतकं सुंदर दिसतं ना. म्हणजे मोठी झाडं आहेत, काही छोटी झाडं आहेत, त्यामुळे ना जसं ग्रीन कलरचं शेडिंगच दिसतं सर्वीकडे. आणि आता ना बराच वेळ झाला आणि बघता बघता मी गॅलरीतच उभी आहे बघा. सूर्यास्त झाला आणि आभाळात जणू असं पूर्ण निळा रंग दिसत आहे आता. आणि इतकं सुंदर दिसत आहे समोरचा व्ह्यू. खरंच म्हणजे पायच निघत नाही इथनं. एकदा गॅलरीत आलं ना असं वाटतं तासन तास इथेच बसून राहावं. आणि चंद्र बघा, चंद्र जसा काही लपंडाव खेळत आहे. अगदी 1 सेकंद दिसतो तर दुसऱ्याच सेकंदात ढगाळ लपतो. तर बराच वेळपर्यंत हे चंद्राचं असं चालू होतं आणि मीही ते म्हणजे ऑब्झर्व करत होते. आणि खूप छान म्हणजे रिलॅक्स असं फील होत होतं इथे. आणि पाय तर माझे निघता निघेनात. पण आत्ता झालेली आहे संध्याकाळ आणि मुलांचा अभ्यासही घ्यायचा होताच, सोबत रात्रीचा स्वयंपाकही करायचा असतो. त्यामुळे मग म्हटलं चला आता कामाला लागूया. चला तर या मावळत्या सूर्यासोबत मी सुद्धा तुमचा निरोप घेते. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा छान छान. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टाटा.